हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. श्रोते हो, आज आहे जागतिक महिला दिवस आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज महिला ज्या आहेत त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये विविध स्तरांवरती आपलं नाव एका वेगळ्या पातळीवरती नेऊन ठेवलेलं आहे. आज कोणतंही क्षेत्र असो, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला दिसतच आहे. पण आज वुमेन एंटरप्रेनर जो काही सध्या एरा चालू आहे, महिला उद्योजिका आपल्याला आज विविध ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महिलांनी त्यांच्या आतमधले जे काही सुप्त गुण आहेत त्यांना वाव देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि प्रत्येक महिला ही स्वतःच्या पायावरती अवलंबून राहत आहे. माझ्या आचार्य 90 FMच्या संपूर्ण टीमकडून, आरजे कोमलकडून सर्व महिलांना, ज्या महिला अतिशय खडतर प्रसंगांना सामोरं जात असतात आणि त्यातूनही त्या स्वतःची जिद्द ठेवून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात आणि आपलं स्वतःचं नाव मोठं करतात, आपल्या घराचं नाव मोठं करतात, अशा या सगळ्या महिलांना अर्थात गृहिणींना सुद्धा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपली आजची विशेष मुलाखत एकाच अशा महिला उद्योजिकेची. आपल्याला माहिती आहे की एखादं काम सुरू करणं किंवा सुरू झालेलं काम हे सातत्याने पुढे नेणं हे किती मोठं अवघड काम आहे. तर आज आपल्यासोबत आलेली आहे स्वीटहार्ट केक्सची सर्वेसर्वा, अर्थात ज्या केक्सने नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये सगळीकडे लोकांच्या मनावरती, जिभेवरती राज्य केलेलं आहे, स्वीटहार्ट केक्स. तर त्याची सर्वेसर्वा माया चव्हाण. आणि मायाताईबद्दल सांगायचं झालं तर स्वीटहार्ट केक्स आहे, सांडपाड्यामध्ये शॉप आहे, ऐरोलीमध्ये शॉप आहे, ते ती रन करते. ऐरोलीमध्ये कॅफे आहे स्वीटहार्ट केक्सचा, तो सुद्धा ती रन करते. आणि त्या पलीकडे जाऊन आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मायाताईचे जे गोड छान केक आहेत ते पोहोचलेले आहेत असं म्हणावं लागेल. तर अशाच मायाताई सोबत आज आपण छान गप्पा मारणार आहोत. मायाताई, तुला सगळ्यात पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला काय सांगशील, कसं वाटतंय तुला की एक महिला उद्योजिका म्हणून आज तुझी सगळीकडे ओळख निर्माण होतीये? खूप छान वाटतंय. प्रत्येक महिलांनी असं काही ना काहीतरी त्यांच्या क्षेत्रात केलंच पाहिजे. नक्कीच. आपण खरं तर मुलाखतीला सुरुवात करतोय आणि अर्थात प्रत्येक महिलेची जर्नी जी असते ती फार इंटरेस्टिंग असते. तू स्वीटहार्ट केक्समध्ये कशी इन्व्हॉल्व्ह झालीस किंवा स्वीटहार्ट केकची निर्मिती सुरुवात कशी झाली होती? स्वीटहार्ट केकची सुरुवात माझ्या भावाने केलेली. माझा मोठा भाऊ सुधीर चव्हाण त्यांनी केली होती 2019 मध्ये. मग 5 महिन्यानंतर लॉकडाऊन लागलं आणि ही पास्ट आहे. सो त्याच्यानंतर त्याची इच्छा होती की त्याला हा बिझनेस खूप मोठ्या लेवलवरती घेऊन जायचा होता. त्याच्या झाल्यानंतर मला असं वाटलं की भावाचं स्वप्न म्हणून ते मी कम्प्लीट करावं. सो मग मी ती टेक ओव्हर केलं. क्या बात आहे. म्हणजे खरं तर कोविडचा काळ होता ताई आणि कोविडमध्ये अर्थात इतका मोठा लॉस तुझ्यासोबत झाला आणि दादाने ज्या तळमळतेने किंवा ज्या आत्मीयतेने ही केक शॉप सुरू केलं होतं त्याच्यातून तुला म्हणजे एकतर हा ट्रॉमा, म्हणजे ही सिच्युएशन, त्याच्यातून तू बाहेर कशी पडलीस, घरच्यांना कसं सावरलंस आणि केक शॉपला लॉकडाऊनमध्ये सुद्धा तू कसं वर नेत गेलीस? लॉकडाऊनमध्ये पहिलं तर 6 months क्लोजच होतं, कारण की पूर्ण बाहेर पडणं अलाउड वगैरे नव्हतं. तेव्हा मी फॅमिलीला थोडंसं हे करून घेतलं की तुम्ही सावरा, आपण सगळं व्यवस्थित करू, सगळं होऊन जाईल. तर ते करता करता नंतर जसं लॉकडाऊन ओपन झालं, माझा शेफ आहे अनवर अन्सारी, मी नाव त्याचं घेऊ इच्छिते इथे. त्यांनी मला खूप सपोर्ट केला, कारण की ह्या इंडस्ट्रीमध्ये मी म्हणजे मला माहितीही नाही या इंडस्ट्रीमधलं काही. मग 2 वर्ष मी सतत काम केलं त्याच्यासोबत आणि शिकत गेले की कशा काही गोष्टी असतात बेकरी इंडस्ट्रीमध्ये, कसं काही. सो शॉप चालू पण असताना या सगळ्या गोष्टी मी शिकत गेले आणि आता खूप चांगल्या प्रकारे ते रन होतंय. म्हणजे अर्थात एखादा व्यवसाय करायचा म्हणजे त्या व्यवसायाची माहिती आपल्याला असणं फार गरजेचं आहे. तुझा बॅकग्राऊंड हा नव्हता पण तू त्याच्यामध्ये मग इन्व्हॉल्व्ह झालीस. डिफिकल्टीज काही आल्या का? स्टार्टिंगला खूप डिफिकल्टीज आल्या, जसं की आपल्याला त्याचं नॉलेजच नाही माहिती आहे. सो कसं प्राइसिंग असो किंवा खूप साऱ्या गोष्टी की केकमध्ये काय टाकलं जातं, कसं प्रोडक्ट्स काय असतात. तर सगळ्या त्या गोष्टी मला माझ्या शेफनी त्या शिकवल्या. मग मी पण काही कोर्सेस वगैरे केले आणि मग नंतर मग मला, आणि पण लहानपणापासून मला सवय होती बेकिंग करायची आणि खायची पण. ते भावाने स्वप्न पूर्ण केलं आणि मग नंतर ते माझ्या हातात आलं आणि मग आता ते क्या बात आहे. थोड्या डिफिकल्टी येतात बट कसं की होऊन जातं मग ते. येस. नाही, मला खरंच तुला स्ट्रॉंग म्हणावं लागेल. यू आर सच अ स्ट्रॉंग गर्ल. कारण
इतक्या सगळ्या गोष्टी सोबत होत असताना त्यातून स्वतःला सावरणं, स्वतःचा व्यवसाय सावरणं आणि आईबाबांचीही काळजी घेणं हे खूप मोठा टास्क होता. मला सांग, आपल्या स्वीटहार्ट केक्समध्ये कशा कशा प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत किंवा कोणते प्रोडक्ट्स आहेत आणि केक्समध्ये काय व्हरायटी आहेत? ओके, केक्समध्ये आपल्याकडे बेसिकली 50 to 55 फ्लेवर्स आहेत, Wow. जे आम्ही प्रत्येक 6 मंथ्सने न्यू फ्लेवर्स आणायचा प्रयत्न क्या करतो. बात आहे. की कस्टमर्स कसे की आपल्याकडे रिपीटेड कस्टमर तर खूप सारे आहेत. मग कस्टमर्सला असं होतं की प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी हवं, वेगळं काहीतरी, तर ते आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करतो. आणि कस्टमरचं जसं कस्टमायझेशन, कस्टमरला जसं हवंय आम्ही तो देण्याचा प्रयत्न करतो. आणि अच्छा. प्रोडक्ट्स आपल्याकडे केक्स आहेत, पेस्ट्रीज आहेत, सेव्हरी आयटम्स आहेत, जसे की पफ्स वगैरे झाले, हा, चॉकलेट्स आहेत, आपण चॉकलेट बुकेज पण बनवतो जे कस्टमाइज आहेत. येस. सो एकंदरीत ओव्हरऑल बेकरी प्रोडक्ट्स आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आणि म्हणजे आता मला सांग की जसं तू म्हणालीस की कस्टमर ची काळजी घेणं किंवा कस्टमरला काय हवंय ते पाहणं हे आपला मेन कन्सर्न असतो. तू तुझ्या आलेल्या कस्टमरच्या ज्या काही विश आहे त्या कशा फुलफिल करतेस? जसं की फर्स्ट टाइम जसं की आपल्या इकडे कस्टमर आला कोणताही, तर आम्ही बघतो की त्याला काय हवं आहे, त्याला काय रिक्वायरमेंट आहे. कधी कधी असं होतं की कस्टमर येतो पण त्यांना माहितीच नाही की कोणता केक घ्यायचा आहे किंवा काय घ्यायचं आहे. सो बेसिक पासून ते आम्ही त्यांना प्रॉपर सांगतो की कोणता हवा आहे, कसा हवा आहे, पुन्हा नॉलेज त्यांना देतो. तर तेच कस्टमरला आवडतं की बाकी ठिकाणी आम्ही गेलो तर या सगळे नॉलेज देत नाही. दिलं नाही जात. आणि आमचं असं आहे की वी गिव्ह क्वालिटी क्या बात आहे. इन अ रिझनेबल प्राइस. रिझनेबल प्राइस. नक्कीच. ताई, मला सांग की जर्नी सुरू झाली, सांडपाड्याची ब्रांच होती ऑलरेडी, सांडपाड्यामध्ये शॉप होतं. ऐरोलीमध्ये तू कधी सुरू केलंस आणि मग तिथे कसा रिस्पॉन्स तुला मिळत गेला? याच वर्षी 2024 मध्ये नोव्हेंबरमध्ये 22 नोव्हेंबरला मी ऐरोलीमध्ये ब्रांच ओपन केली. त्याचे हेच की तिथे चालू करायचं हेतू हाच होता की तिथे माझं एक मिनी कॅफे पण आहे. सो मला असं होतं की मी काही गोष्टी बघत गेले कस्टमरमध्ये की जेव्हा केक घ्यायला येतात तर त्यांचं रिक्वायरमेंट होतं की ती लोक बलून्स पण घ्यायचे, या सगळ्या गोष्टी पण घ्यायच्या, त्यांना सेलिब्रेशन करायला जागा नव्हती. तर माझं असं होतं की सेलिब्रेशन प्लेस पण माझ्याच ठिकाणी असेल तर वाय नॉट, की त्यांना किती कम्फर्टेबल पडेल. मग ती गोष्ट मी इथे लॉन्च केली. म्हणजे एक मिनी कॅफे पण आहे आपल्याकडे ऐरोलीमध्ये, तिथे कस्टमर्स येऊन त्यांचे बर्थडेज वगैरे सेलिब्रेट करू शकतात. ओके. सो म्हणजे नक्कीच की हेच तर म्हणतात ना, जितका आपण बिझनेस आहे, जितका तो इंटरेस्टिंगली करतोय, जितक्या त्याच्यामध्ये गोष्टी ऍड करतोय, लाईक फॉर एक्झाम्पल केक शॉपला फक्त केक शॉप न ठेवता त्याचं रूपांतर कॅफेमध्ये करणं किंवा कॅफेची त्याला जोड देणं, ह्या सगळ्या क्रिएटिव्हिटी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला सुचत गेलेल्या आहेत. मे बी त्याच्यामुळे आज जो रिस्पॉन्स मिळतोय तो खूप चांगला मिळतोय. मला आपल्या स्वीटहार्ट केक विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, तुझ्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण वेळ झाली इथे छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, आज महिला दिन विशेष मुलाखत आपल्या आचार्य 90 FM वर तुम्ही ऐकत आहात. स्वीटहार्ट केकच्या सर्व मायाताई आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. माया चव्हाण, मायाताई सोबतच्या या गप्पा ज्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत. पण आता वेळ झाली आहे विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजी कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज आहे महिला दिन. महिला दिनाच्या माझ्या सगळ्या महिलांना, माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आणि आज महिला दिन विशेष मुलाखत आपल्या आचार्य 90 FM वरती सुरू आहे. स्वीटहार्ट केकच्या सर्व मायाताई. मायाताई, आपण या अगोदर बऱ्याच गोष्टी तू सांगितल्यास, आपल्या केक शॉप बद्दल सांगितल्यास. तुझा मूळ इंटरेस्ट कशात होता अगोदर? ओके, पहिलं तर मी माझी 12वी झाल्यानंतर असं होतं की करायचं काय, मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. अच्छा. पण घरचे बोलले की सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर की हॉटेल मॅनेजमेंटला एवढा स्कोप नव्हता. सो मग काय करायचं काय, पण मला हॉटेल मॅनेजमेंट न करता मला बेकरीमध्ये करायचं होतं. त्यात खूप इंटरेस्ट होता, पण ते न करता मग मी दुसरी फील्ड चूज केली. मी ब्युटी इंडस्ट्रीमध्ये गेले. अच्छा. आज एक मेकअप आर्टिस्ट पण आहे. क्या बात आहे. बाय प्रोफेशन. मग मी त्या फील्डमध्ये मग पूर्ण माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करता मी ब्युटिशियनही झाले, मग मेकअप आर्टिस्ट पण मी झाले. आणि ओव्हरऑल ते झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरला असताना मी त्या सगळ्या गोष्टी स्किप केल्या आणि स्वीटहार्ट केकचं सुरुवात केली. अरे बट क्या बात आहे, म्हणजे किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि
सगळ्याच फार क्रिएटिव्ह गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी म्हणजे बघायला गेले तर ब्युटिशियन असो, मेकअप आर्टिस्ट असो आणि इथे आता सध्या म्हणजे मला काय वाटतं माहितीये, तुझं जे स्वप्न होतं की तुला हॉटेल मॅनेजमेंट करून असं काहीतरी करायचं होतं, ते दादामुळे का होईना बट ते इट्स कम्स ट्रू. Yes. आणि बरं मला मग सांग, आता स्वीटहार्ट केक्सला आता सुरू झालेलं आहे आणि हल्ली आपण एक गोष्ट पाहतो की मार्केट खूप वास्ट झालंय. Yes. म्हणजे हल्ली कोणतंही तुम्ही, जसं आपण तो ब्युटिशियनचा म्हणालीस, हल्ली बऱ्याच ठिकाणी ब्युटिशियन्स अवेलेबल झाले. तसं केक शॉपचंही काही वेगळं नाहीये. गल्लीमध्ये केक शॉप असतात. Right. ओके, तर आपल्या मार्केटमध्ये आपला जम बसवायचा असेल तर काय गोष्टी करतेस तू किंवा काय गोष्टी केल्या पाहिजेत? ओके, बेसिकली आम्ही हेच करतो की आम्ही कस्टमरला जे आहे ते ट्रू सांगतो, ज्या गोष्टी आहेत त्या, आणि कस्टमरला बेस्ट क्वालिटी देणं आणि कन्सिस्टन्सी ठेवणं आपल्या कामात, हेच खूप इम्पॉर्टंट आहे. Okay. आणि प्रत्येक कस्टमरकडे स्वतःहून पोहोचणं, स्वतःहून सर्व्हिस देणं, गुड सर्व्हिस देणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी तेच करत आले आतापर्यंत. क्या बात आहे. बरं मला सांग, टेस्ट मध्ये आपण बघायला गेलं तर केक्सचेही बरेच ब्रँड आहेत जे खूप मोठे आहेत आणि दे हॅव अ डिफरंट चेंजेस इन देअर टेस्ट. म्हणजे स्लाइट चेंज असतो, एक टेस्टमध्ये थोडासा तरी फरक जाणवतो. तर स्वीटहार्ट केक्स कशा पद्धतीने सगळ्यांपेक्षा वेगळे, किंवा इतर सगळ्या केकपेक्षा तू स्वीटहार्ट केक्सला कशा पद्धतीने वेगळं प्रेझेंट करतेस? ओके, सो बाय प्रोफेशन आमचं बनवण्याची जी पद्धत आहे ती खूप वेगळी आहे. अच्छा. जसं बाकीचे पण बनवतो तसे आम्हीही बनवतो. बट आजकाल कस्टमर्सला काय झालं की त्यांना क्रीमची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप कमी लागते. बरोबर. सो मग आम्ही तेच हे पिन पॉईंट घेऊन तेच हे केलं की आम्ही जेवढं कमी होईल तेवढं आम्ही क्रीम कमी यूज करतो आणि चॉकलेट जास्त यूज करतो. करतो. येस, आणि त्याच्यानेच अजून टेस्ट वाढते आणि आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही फ्रेश द्यायचा प्रयत्न करतो. येस. ओके, बरं मला सांग, आता अर्थात या सगळ्यांमध्ये द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की तू एकटी सगळं नाही सांभाळू शकत. मोस्ट इम्पॉर्टंट तर तुझे शेफ तू कसे हायर केलेलेस, किंवा मगाशी तुझ्या शेफचा उल्लेख केलास, ते असू देत किंवा इतर शेफ असू देत, त्यांना तू कसं हायर केलेलं आहेस, त्यांना तू कसं गाईड करतेस आणि त्यांचा तुला कसा सपोर्ट मिळतोय? आता आधीपासून दादा असताना जो शेफ होता, मेन शेफ, तो आताही माझ्याकडे आहे. तर त्याच्या थ्रूच मग मी अजून बाकी शेफ हायर केले, त्यांचे वर्क एक्सपिरियन्स वगैरे या सगळ्या गोष्टी. मग माझा एक्सपिरियन्स जो आहे, भले माझा एक्सपिरियन्स कमी आहे या फील्डमध्ये, बट मग आम्ही एकमेकाचे एक्सपिरियन्स हे करतो आणि मग बाकी ठिकाणी मग तसंच कामं होतात. कामं केली आहेत. बरोबर, क्या बात आहे. बरं मला आता अजून एक नवीन गोष्ट इथे सांगायला आवडेल की ताई फक्त केक्स बनवते आणि ते सप्लाय करते किंवा ते कस्टमरपर्यंत पोहोचवते इतकंच ताईचं काम नाहीये. तर बऱ्याच मोठमोठ्या इव्हेंट्सला ॲज अ गिफ्टिंग पार्टनर म्हणून सुद्धा ताईचे प्रोडक्ट गेलेले आहेत. तर ताई, तू तिथपर्यंत कशी पोहोचलीस, तुझा तो प्रवास कसा होता? कारण मोठमोठ्या इव्हेंटमध्ये ॲज अ गिफ्टिंग पार्टनर म्हणून तुझे काही प्रोडक्ट जातात आणि लोक ते ज्या वेळेला चाकतात त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्नता येते, म्हणजे ती खूप कमाल असते. तर तू त्या लोकांपर्यंत किंवा त्या इव्हेंट्स पर्यंत किंवा तिथून लोकांपर्यंत कशी पोहोचत गेलीस? तो अप्रोच मला मिळाला, ती अपॉर्च्युनिटी मला मिळाली अश्मिक कामटे दादाकडून. माझा मोठा दादा असं म्हणायला हरकत नाहीये. तर त्या दादानी मला ही अपॉर्च्युनिटी दिली की तू या इव्हेंट्सला स्पॉन्सर कर किंवा या इव्हेंट्सला ये. त्या दादाचा बिग सपोर्ट आहे मला दादा गेल्यानंतर. क्या बात आहे. म्हणजे असं म्हणतात की एक दार बंद झालं तर दुसरं दार तेव्हा कुठेतरी उघडतो आणि तुला त्या अश्विन दादाच्या रूपाने मिळालेलं आहे. पण मग इव्हेंट्सला गेल्यानंतर तिकडे जे तू प्रोडक्ट सप्लाय करतेस, कारण केक असा आहे की तो तुम्ही जास्त दिवस त्याला ठेवू शकत नाही किंवा तो प्रिझर्व तितका वेळ राहत नाही. मग तू तिकडे ॲज अ इव्हेंटला गिफ्टिंग पार्टनर म्हणून तुझे काय प्रोडक्ट जातात? तिथे चॉकलेट्स जातात, आमचे जार केक्स जातात, जे की आम्ही फ्रेशली बनवून पटकन हे करतो, पॅक करून देतो तिथे. त्या साऱ्या गोष्टी आहेत. बरेचसे अजून काही प्रोडक्ट्स आहेत जे चॉकलेट झाले, गिफ्ट हॅम्पर्स आहेत आपले दुसरे, असे बरेचसे गोष्टी जातात. क्या बात आहे, क्या बात आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आपण बऱ्याच अजून काही गोष्टी आहेत त्या जाणून घेत आहोत ताईकडून. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे द स्वीटहार्ट केक्सची सर्व मायाताई, आणि आपण तिच्याकडून स्वीटहार्ट केकचा जो काही प्रवास आहे तो इथे जाणून घेतला. पुढेही अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या जाणून घेऊयात, पण इथे वेळ झाली आहे छोट्या विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो हाय नमस्कार
श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये महिला दिन विशेष मुलाखत आपण ऐकत आहात. आणि आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे स्वीट हार्ट केक्स, जिने फक्त दादाने जरी तिच्या तो बनवला असला किंवा स्थापन केलेला असला, जरी त्याची निर्मिती केलेली असेल, तरी जिने खूप छान पद्धतीने दादानंतर तिच्या भावानंतर जिने हे खूप शॉप रन केले किंवा जिने स्वीट हार्ट केक्स मोठे केले अशी मायाताई सोबत आपण गप्पा मारत आहोत. मायाताई, मला नुकतंच कळलं की तू चित्रपटांच्या सक्सेस पार्टीमध्ये सुद्धा तुझे केक पोहोचलेले आहेत. तर ती खूप मोठी गोष्ट आहे की कलाकारांपर्यंत आपल्या गोष्टी पोहोचणं किंवा त्यांना आपल्या गोष्टी आवडणं. तर ती काय स्टोरी आहे मला ऐकायची आहे, म्हणजे आय एम व्हेरी क्युरियस अबाउट इट. 2 वर्ष आधी ऑलमोस्ट मला वाटतं 2023 मध्ये डिसेंबरमध्ये जिम्मा 2 लॉन्च झालेला मूवी. त्यांच्या सक्सेस पार्टीला आपला केक गेला होता. मला कॉल आलेला, तिथे जे रिपोर्टर आहे शी वॉज माय कस्टमर. तिच्या एंगेजमेंटला त्यांनी केक ऑर्डर केलेला माझ्याकडे. तर मग त्यांचं असं होतं की त्यांना टेस्ट वाईज सगळे खूप आवडलं, बाय डिझाईन वाईज खूप. सो त्यांच्याकडून मला जस्ट कॉल आला की असं असं आहे, तुम्ही याल का? तर मला आधी वाटलं की इट इज अ फेक कॉल. तर मी म्हणले की ठीक आहे, चला बघूया. आणि परत रात्री कॉल आला की उद्या तुम्हाला यायचं आहे केक घेऊन. आणि त्याने मला काहीच सांगितलं नाही की कसा केक असेल, काय असेल, काही नाही. तुमच्या हिशोबाने तुम्ही कस्टमाइज करा, त्यांचं असं म्हणणं होतं. म्हणजे ठीक आहे, ओके. आणि मी तो मस्त 3 kgsचा त्यांना आधी विचारलं की तुमच्या पूर्ण मेंबर्स किती आहेत. तिला बोलले 60 to 70 मेंबर्स असतील. तर मी पूर्ण त्या केकमध्ये पूर्ण त्यांचा चित्रपट दाखवला मी तो. आणि तो त्यांना एवढा आवडला, बाय टेस्ट असो किंवा बाय लुक, की त्यांना खूप आवडला. क्या बात आहे. सो बेसिकली ही तर खरंच खूप छान गोष्ट आहे. ताई, आत्ताच नुकताच उल्लेख केलास की ती क्रिएटिव्हिटी तू त्याच्यामध्ये ॲड ऑन केलीस की तो चित्रपट आहे, तर त्या चित्रपटाच्या संदर्भातल्या काही गोष्टी अशा तुझ्याकडे कस्टमाइज केकसाठी बऱ्याच ऑर्डर्स येत असतील. डोहाळे जेवण असेल, बर्थडेज असतील किंवा एंगेजमेंट असू देत, लग्नासाठी असू देत, काय वेगळं वेगळं देण्याचा प्रयत्न करतेस नेहमी? कस्टमरला काही नवीन हवंय, काय हवंय त्यांना तो द्यायचा मी प्रयत्न करते. युनिक काय, आजकाल ट्रेंड काय चालू आहे, किंवा कस्टमरला त्याला काय त्याचे फिलिंग्स केक सोबत शेअर करायचे समोरच्या जेव्हा ते गिफ्ट करतात केक, त्या मी त्यात उतरवण्याचा प्रयत्न करते. क्या बात आहे. सो म्हणजे केक इज द मीडियम टू शेअर युअर फिलिंग्स विथ युअर लव्ह वन्स. खरं तर हे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे आपण फक्त एखाद्याला फूल देऊनच आपल्या भावना व्यक्त करू शकतो असं काही नाहीये. तर त्या केकच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या फिलिंग्स एक्सप्रेस करू शकता, मी असं म्हणेन. ताई, आपण बऱ्याच गप्पा मारल्या, पण यामध्ये तू काय सांगशील? तुझ्या फॅमिलीचा कसा सपोर्ट तुला मिळतोय? कारण एखादा व्यवसाय करणं, त्या व्यवसायात टिकून राहणं म्हणजे त्या व्यवसायासाठी आपल्याला 100% द्यावे लागतात. आणि हे देत असताना फॅमिलीचा सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे. तर तुला तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळतो? माझे मेन तर आई वडील, त्यांनी दादा गेल्यानंतर मला एवढा सपोर्ट केला की तुला हवं ते कर. कारण की मी त्यांना बोलले, त्यांना असं वाटलं की घरात लहान आहे तर ही करू शकेल का नाही, कारण की बिझनेस बॅकग्राऊंडमध्ये कोणीच नव्हतं आमच्या घरात. दादा नंतर मी डायरेक्ट, म्हणजे काहीच सपोर्ट नाही की बिझनेस कसा रन करायचा, काहीच माहित नाही. सो आई वडिलांनी सपोर्ट केला की तू कर, आम्ही आहोत तुझ्या पाठी, तुला जे हवं ते कर, बिझनेस तुला वाटतं तसं रन कर, आम्ही आहोत तुझ्या पाठी. इव्हन लॉकडाऊनमध्ये पण इव्हन असं झालं कधी मला बाहेर जायचंय, काही प्रॉब्लेम्स आहेत, तरी माझे आई वडील तेवढा सपोर्ट करतात की तू बिंदास जा, आम्ही हँडल करतो. क्या बात आहे. सो हेच खरं मोठं यशाचं गमक म्हणावं लागेल की आपण सक्सेस केव्हा होतो किंवा आपण यशस्वी केव्हा होतो, ज्या वेळेला आपल्या कुटुंबियांचा, आई बाबांचा विशेष करून ज्या वेळेला असं सहकार्य आपल्याला मिळतं, असं सपोर्ट मिळतो, त्यावेळेला कोणतीही मुलगी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ताई, आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत. तू स्वीट हार्ट केक विषयी, तुझ्याविषयी किंवा आई बाबांविषयी बरंच बोललीस, पण सध्या शेवटी इतकंच विचारेन, येत्या काही वर्षांमध्ये स्वतःला आणि स्वीट हार्ट केक्सला कुठे पाहतेस? मी स्वीट हार्ट केकला एका टॉप लेवलवरती बघते की मला कस्टमरला बेस्ट सर्व्हिस द्यायची आहे. आणि ऑल ओव्हर मुंबई, नवी मुंबई किंवा मला भारताबाहेरही माझे ब्रांचेस स्टार्ट करायचे आहेत. ते लवकरच विचार करतोय की त्याच्यावरती काम चालू आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि मी त्यावेळेला सुद्धा तुझी अशी छान मुलाखत घेईन की आपले प्रोडक्ट्स आणि आपला गोड गोड केक हा आहे तो भारताबाहेर पोचलेला आहे वगैरे वगैरे. सो तुझ्या ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण होऊ देत, त्यासाठी तू धडपडतेस आहेस, तू मेहनत घेतेस, तर त्यासाठी तुला शुभेच्छा आहेतच, खूप खूप शुभेच्छा आहेत तुला. आणि विशेष करून आपला बिझनेस हा तेवढ्याच पुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये तू जे काही तो बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीने तुझे जे काही प्रयत्न चालू आहेत त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
आणि तू आज वेळात वेळ काढून इथे आलीस त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि तुला पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर श्रोते हो, आज आहे महिला दिन. महिला दिनानिमित्त प्रत्येक स्त्री वर्गाला माझा सलाम. तुम्ही जे काही काम करताय ते खरंच खूप कमालीचं आहे, कारण आज आपण बघतोय की बऱ्याच महिला ज्या आहेत त्या घर सांभाळून, आपलं फॅमिली सांभाळून जॉब करतायत, बिझनेस करतायत, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नाव कमवतायत. काही गृहिणी आहेत ज्या सगळं सांभाळतायत, अख्खा घराचा जो संसार आहे, तो रथ आहे, तो गाडा आहे, तो हाकतायत. अशा सगळ्या माझ्या महिलांना, गृहिणी असो वा अर्थात काम करणारी स्त्री असो, अर्थात बिझनेस वुमन असू देत किंवा वर्किंग वुमन असू देत, सगळ्या महिलांना माझा हॅट्स ऑफ आणि सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमची ही आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळा. स्वीटहार्ट केक जो आहे त्याचं इंस्टाग्रामवरती पेज आहे, त्याचबरोबर सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. तुम्हाला गुगलवरती स्वीटहार्ट केक्स टाकल्यानंतर तुम्हाला त्याविषयी माहिती मिळू शकते. तर तुमच्या गोड आठवणी ज्यांना तुम्ही चांगल्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सेलिब्रेट करायच्या असतील, चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करायच्या असतील, तर नक्की यू कॅन कनेक्ट विथ स्वीटहार्ट केक्स. आणि मी आरजे कोमल मायाताईसोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.